डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते, इतके हुशार होते, भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. वाल्मिकांनी जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे, दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे. म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं. म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे, त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे, त्यांना इस्लाम हे प्रथम आहे. म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात. म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाही आहे, राष्ट्राविषयीची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या. समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे. अरे पण संग्राम भैया जगताप पण बोलतायत ना, मग जरा सिरियस घ्या ना. तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना. बरं ठीक आहे, संग्राम भैया बोलतायत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबांनो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही. आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते ह्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडे पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा. जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती.